सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ढोकी शहराध्यक्ष श्री पद्मनाभ मधुकरराव जोशी साहेब मित्रमंडळ यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो। आणि राजांचं शेतकऱ्याबद्दलचं धोरण हे आदर्श धोरण होतं व त्यांच्या काळात शेतकऱ्यांना मागेल ते म्हणेल ते सहकार्य मिळत होतं। शेतकरी, कष्टकरी, मजूर सर्व सुखी, समाधानी व आनंदी होते। त्यामुळे माझ्या राजांचं राजपण काल होतं, आज उद्या राहणारं माझं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शेतकरी, कष्टकरी, मजूर बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि शेतकऱ्यांचं प्रश्न, समस्या, अडचणी दूर करण्याची सद्बुद्धी प्रशासकीय नेते, पुढारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना येवो एवढीच इच्छा, अपेक्षा व्यक्त करतो। भ्रष्टाचार मुक्त, इमानदारीनं, प्रामाणिकपणे सेवा करायची, जनसेवा करायची सद्बुद्धी नेते, पुढारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना येवो आणि त्यांनी शेतकरी, कष्टकरी, मजूर व सामान्य माणसाचं आयुष्यातील सर्व प्रश्न, समस्या हे तळमळीनं आणि इमानदारीनं सोडवावे अशी सद्बुद्धी ईश्वर त्यांना देवो। आणि भ्रष्टाचार मुक्त आदर्श कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता निर्माण व्हावा एवढी माफक अपेक्षा मी आई तुळजाभवानी, आई येडेश्वरी, आई हिंगळजाई, आई जगदंबा यांच्या चरणी प्रार्थना करून सगळे नेते, पुढारी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना प्रामाणिक इमानदारीने भ्रष्टाचार मुक्त जनसेवा, जनहित साध्य करण्याची सद्बुद्धी देवो एवढीच माफक अपेक्षा। शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे, सामान्य लोकांचे प्रश्न काय आहेत आणि कसे सोडवावे अशी सद्बुद्धी त्यांना येवो। आणि स्वतःचं गाडी, घोडा, बंगले, स्वतःचे लेकरं बाळं यांचं जसं ते कल्याण करता, स्वतःच्या कुटुंबाची जशी काळजी घेतात तसं सामान्य जनतेचीही काळजी घेण्याची त्यांना सद्बुद्धी परमेश्वर देवो एवढीच माफक अपेक्षा करतो। आणि परत एकदा शिवजयंतीनिमित्त सर्वांना